बारामतीतील नावाला साजेसे परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खुर्द येथे आयोजित कृषी 2025 या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉक्टर अजित जावकर, IIT खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉक्टर पियुष सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, दरवर्षी आयोजित कृषी प्रदर्शनात बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून बी बियाणे, पिके, फुले व फळांच्या जाती, भाजीपाल्याचे संशोधन करून अधिकची भर पडत आहे। यावर्षीच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हे एक नवीन आकर्षण आहे। या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देऊन नवनवीन गोष्टी आत्मसात करतात, आपल्या शेतात त्याचा वापर करतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त झालेली आहे। कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले, शेती विषयात होणारे संशोधन, तंत्रज्ञान, नवीन प्रयोगाचा तसेच विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचवणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल। त्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं। पंकजा मुंडे म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शेतीत गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। आगामी काळात बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याकरता सकारात्मक विचार करण्यात येईल। कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकता आल्या याचा दुष्काळी भागात निश्चित उपयोग होईल। यापुढे अशाच प्रकारचे प्रदर्शन प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात यावे असंही मुंडे यांनी सांगितलं। शरद पवार म्हणाले, जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागृती होत असून त्यामुळे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तित येत्या काळात होणार आहे। खत, पाणी, पीक, रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाचा अंदाज आणि हवामानानुसार पीक पद्धतीचे नियोजन याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं।